तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट। तुम्हाला पहिल्यांदा सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मित्रांनो, आमच्या गावात कसा 15 ऑगस्ट साजरा करतात ते मी या व्हिडिओमध्ये दाखवतो, तर चला बघू। तर मित्रांनो, लहान मुलांसाठी काही बक्षीस आणलेले आहेत। डोक्यावर आण ना। आज स्वतंत्र भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवाल इथे सर्वजण वेळेत उपस्थित राहिलात, त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतोय। आणि याचबरोबर आपल्या महिला भगिनींना विनंती करतोय की त्यांनी ध्वजस्तंभाचं पूजन करून घ्यायचे। माननीय श्री लक्ष्मण वास्कर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजस्तंभाला श्रीफल अर्पण करायचे। आज स्वतंत्र भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या देशाला आज स्वतंत्र होऊन 77 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आणि या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवालच्या विनंतीला मान देऊन सर्वजण इथं वेळेत उपस्थित राहिलात। या उपस्थितांमध्ये या ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, मान्यवर ग्रामस्थ, युवा मंडळे, महिला मंडळे, सामाजिक मंडळे यांचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांचं प्रथमतः ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवालच्या मार्फत हार्दिक स्वागत। याचबरोबर हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कुंडेवाल शाळेचे विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी, मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल देखील मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। या कुंडेवाल ग्रुप ग्रामपंचायतीला आज आपल्याकडे प्रशासक लाभलेले, ते प्रशासक साहेब, त्याचबरोबर ग्रामविकास साहेब, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद या सर्वांचं स्वागत करतो। आणि आज आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आज आपल्याला 77 वर्ष पूर्ण जरी स्वातंत्र्य झाले असेल तरी हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही। भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास म्हणजे तसं पाहिलं तर जगातील प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास हा रक्तरंजितच असतो आणि तसा आपला देखील आहे। कारण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। या सर्व महान वीरांना आपण सर्वजण कोटी कोटी प्रणाम करूया आणि आजच्या कार्यक्रमाला पुनश्च एकदा आपण सुरुवात करूया। आजचा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम माननीय श्री रमण राम वास्कर साहेब, ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवालचे माजी सरपंच, उपसरपंच तथा आजच्या पाणी पुरवठा योजनेचे सर्व यांचे म्हणजे आपण त्यांना आर वास्कर साहेब म्हणतो, त्यांच्या हस्ते हा ध्वजारोहण व्हावा अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो। आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ध्वजारोहणाचा आपला जो काही निमंत्रण आहे त्याचा स्वीकार करावा। एक साथ एक साथ ध्वजारी चल। ध्वजारी यांच्या विनंतीनंतर पुनश्च एकदा माननीय श्री आर वास्कर साहेबांना विनंती आहे आणि आर वास्कर साहेब ध्वजारोहण करताना सर्वांनी लवकर टाळ्यांच्या गजरात या सोहळ्याचा सन्मान करायचा आहे। एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलसी तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक।
स्वतंत्र भारताचा स्वतंत्र भारताचा उंच दला रे उंच दला तिरंगा आपला उंच दला उंच दला रे उंच दला तिरंगा आपला उंच दला उंच दला रे उंच दला तिरंगा आपला उंच दला माता की जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज स्वतंत्र भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजे 77व्या वर्धापन दिनानिमित्त आपण राजीव शाळा कुंडेवालच्या विनंतीला मान देऊन इथं वेळेत उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज हा राष्ट्रीय कार्यक्रम संपन्न होण्यासाठी या गावाचे आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य इथं वेळेत उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. याचबरोबर या ग्रुप ग्रामपंचायतला लाभलेले प्रशासक साहेब ग्राम विकास अधिकारी साहेब ग्रामपंचायत कर्मचारी वृंद हे देखील उपस्थित राहिले त्यांचं देखील मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. याचबरोबर हा कार्यक्रम संपन्न होताना युवा मंडळे महिला मंडळे आणि गावात प्रस्थापित असलेले सामाजिक मंडळे यांचे पदाधिकारी अध्यक्ष याचबरोबर सर्व सदस्य इथं वेळेत उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं स्वागत करतोय. याचबरोबर हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांचे आजी माजी विद्यार्थ्यांचे पालक वर्ग महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं विशेष प्रथमतः गौरव. अगोदर देखील या ध्वजारोहणाचा मान त्याला मिळालेला होता कारण त्याचं असं होतं की इयत्ता 10वी मध्ये बरोबर इयत्ता 10वी मध्ये तो गावातून पहिला आलेला होता आणि त्यावेळेस त्याला मान मिळालेला आहे आणि आजचा मान इयत्ता 12वी शिकत असताना तो गावातून पहिला आलेला आहे त्यामुळे त्याला मान दिलेला आहे. त्याचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या नजरेत स्वागत करू. आणि विद्यार्थ्यांना आजी माजी विद्यार्थ्यांना एक विनंती की बघा प्रत्येक जो कार्यक्रम असतोय तिथं आपण लहान असो व मोठे असो काही आदर्श आपण घ्यायचे असतात प्रत्येकाकडून काहीतरी शिकायचं असतं. आता माझ्या समोर हे छोटे छोटे विद्यार्थी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी जतीन दादाकडे बघायचं आहे की त्याच्यासारखं कर्तृत्व आपण प्रत्येकाने घडवायचं आहे जेणेकरून तुमचा मान सन्मान होईल. जो ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे जतीन गुरुनाथ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्तंभाला पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. कुमार जतीन गुरुनाथ वासकर आपल्या आई वडिलांसोबत ध्वजारोहण करत आहे. खूप खूप धन्यवाद. अतिशय उत्तम असा काय पुष्पा भारत माता की बोल असा जय भारत माता की जय बोल. We celebrate Independence Day every year on 15th of August because India got freedom. On this day in 1947, after the independence, India has been the largest democratic country in the world. So today on this special day, let's take the test and make a promise to always our country. I love my nation, I love my country, I love my यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी येत आहे इयत्ता 4ची विद्यार्थी श्रुती वासकर. नमस्कार, मी श्रुती विकास वासकर. अध्यक्ष माझ्या तुमच्या गुरुच्या मान्यावर ग्रामस्था व माझ्या बालमित्रांनो आज
Elizabeth. Good morning everyone. My name is Riyan Karnat Naik. Today is Independence Day of our country. At first, my wish you all a very happy Independence Day. Independence Day celebrated on 15 August every year. The day India attended freedom from about 200 years of British rule. To remember all those sacrifice and struggle of our famous leaders. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे इयत्ता 4ची विद्यार्थी जिया म्हात्रे. Teachers, villagers, and my friends. My name is Jia. India got independence on 15 August in 1947 from the British. Today we have freedom in almost all fields such as education, sport, छान. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. व्यक्त करण्यासाठी येत आहे इयत्ता 4चा विद्यार्थी कनिष्क वासकर. Morning to respected chairman, teachers, villagers and my dear friends. Today we are gathered here to celebrate 78th Independence Day. As we all know, Independence Day is a special occasion for all of us. India got independence on 15th of August in 19. Yet, principal, teacher, parents, and all my dear friends, today on 15th of August, we all have gathered here to celebrate the Independence Day of our nation. Today's day is very important for all Indian citizens. We got Independence Day. सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 आपल्या भारताचा स्वतंत्र दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आज आपण परदेशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शिवसैनिकांना सलाम करतो. आज आपण स्वर्ण महाराष्ट्र जगात एक संपूर्ण सक्षम देश पंचपल्ले करून जय महाराष्ट्र. प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संबोधित केले. आज 15 ऑगस्ट भारताचा 77 वर्ष पूर्ण झाले. 78 स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, हे स्वातंत्र्य आपल्याला इंग्रजांनी सहजासहजी दिलेलं नाही. अनेक शूरवीरांचे बलिदान आणि त्याग या स्वातंत्र्यासाठी अर्पण करावं लागलेलं आहे. त्या शूरवीरांना सर्वप्रथम मी नमन करतो. दिनांक 13-14 मध्ये होत आहे ही खरोखर गर्वाची बाब आहे. आपल्या कुंडेगाव गावाचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक ध्वजारोहणासाठी आपण सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा या क्षेत्रामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी करतात त्यांनाच आपण ध्वजारोहणाचा मान देतो. एक चांगलं असं वैशिष्ट्य आहे की जेणेकरून त्या मुलांना प्रोत्साहन मिळतं आणि दुसरी मुले प्रयत्नशील राहतात. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या 10वीच्या व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या जीवाची पर्वा न करता जे गावात सर्पमित्र आहेत ते सर्पमित्र आपल्या गावात कोणी किंवा गावात किंवा पंचक्रोशीमध्ये कोणाचाही फोन आला की लगेच ते जातात आणि सर्प पकडून आपल्या जंगलामध्ये सोडत असतात. आपल्या जीवाची पर्वा न करता हे काम करत असतात. म्हणून त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळा करण्यासाठी आपल्या इथून पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यामध्ये
आपल्या 27 गावची एक बुलंद तोफ, ज्याने अनेक इथे 27 गावाचे प्रश्न मिटवण्यासाठी सोडवण्यासाठी दिबा पाटील प्रकल्पग्रस्त समितीमध्ये एक मोलाचं काम केलेलं आहे ते, आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचं काम करतात. विक्रमभाई घरत हे सुद्धा इथे आपल्याला आलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांच्या हस्ते 2005 साली त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. ते ओले गावचे श्री गजानन वामन गायकवाड हे इथे आलेले आहेत. आपण कुठल्याही ते बाबा अलिशक्तीनगर इथे काम अधिकारी तेव्हा 27 गाव कमिटीचे सर्वजण जमले होते. त्याला पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आले होते आणि आम्ही पोलिसांनी सांगितलं तरी 27 गाव कमिटीचे सर्व लोक इथे ब्रांचिंग भरलेलं आहे. तिथे जाऊन तिथे होड मोजून घेतले. तर सुरुवातीला ते सांगतो की आम्ही छोटे करतो, पण जेव्हा तिथे गेले तेव्हा 160 होड मारले होते. पण तेव्हा तिथे आम्ही विरोध केल्यानंतर जेव्हा आम्ही शनी मंदिरजवळ आलो तेव्हा 27 गावच्या सांगितलं की त्यांना सांगितलं शिरकोळ्यांना की तुम्ही त्या घरामध्ये जाऊन बसा आणि तेव्हा तुम्हाला कळेल की काय आग्रा बसतो किंवा काय. तर त्या घरामध्ये आम्ही गेलो होतो खाली बसायला. योगायोगाने आम्हाला माहित नव्हतं आम्ही कोणाच्या घरात बसतो, त्या देवमासाच्या घरातच आम्ही बसतो होतो. तर तेव्हा आम्हाला कळलं की यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. तेव्हा खरोखर आम्हाला खूप अभिमान वाटला. त्याचबरोबर इथे आपल्याला अध्यक्ष दानवी सामाजिक संस्थेचे सुनील ठाकूर यांचं हे कार्य अतिशय चांगलं आहे. प्रत्येक वाडीमध्ये जाऊन त्यांची संस्था आदिवासी बांधवांना किंवा इतर लोकांना सर्व सामाजिक शैक्षणिक हे उपक्रम राबवत असतात. त्याचबरोबर इथे डॉक्टर ॲडव्होकेट राहुल मोकल साहेब तिथे हे सुद्धा 27 गावच्या कमिटीमध्ये सल्लागाराचे महत्वाचे कार्य करतात. कारण सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. इथे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते देवदूत ग्रुपचे सर्व सदस्य याने हे सन्मानाचा गुणगौरव सणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच ग्रामस्थ मंडळ कुंडवा यांना मी यांचा सुद्धा आभार मानतो. तसेच आयोजकांनी मला इथं बोलायची संधी दिली. त्याचबरोबर हे सर्व पाहुणे इथे आले त्याचे आभार मानतो आणि इथे सांगतो सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा. बरं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमाराच का? या देशामध्ये या जगामध्ये 180हून अधिक देश आहेत. मग त्यामध्ये भारतच वेगळा का? तर याला कारण असं की हा देश असा आहे जिकडे समुद्र किनारा सुद्धा आहे. हा देश असा आहे जिकडे हिमालयासारखी उत्तुंग पर्वतमाला आहे. हा देश असा आहे जिकडे 6हून अधिक ऋतू आहे. 800 कोटी या पूर्ण जगाची जनसंख्या आहे. त्यामध्ये 150 कोटी ही भारतामध्येच आहे. हेच भारताचं वैभव आहे. विविधता में एकता हाच भारताचा मूल मंत्र आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी. सर्वप्रथम मी कुंडेवाड ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो, कारण की कुंडेवाड ग्रामपंचायत ही एक आदर्श ग्रामपंचायत आहे आणि सरपंच श्री सदाशिव मास्टर यांनी आम्हाला आग्रहाचं आमंत्रण या ठिकाणी केलं आणि इकडे जे सत्कार मूर्ती आपण पाहिले हे बघून अत्यंत अभिमान वाटतो की डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ होते, राष्ट्रपती होते, त्यांच्याकडून आपल्या गावातील एक नागरिक श्री गायकवाड साहेब यांना पुरस्कार प्राप्त आहे. याच्यापेक्षा मोठी उपलब्धी कोणती असू शकते? आज संवाद जर साधायचा असेल या 2 ते 5 मिनिटांमध्ये तर मी निश्चितपणाने इकडे पालक आणि अभिभावक आहेत त्यांच्याशी साधू इच्छितो. महाभारत कालामध्ये अर्जुन, कर्ण, अश्वत्थामा, सात्यकी, भीष्म, द्रोणाचार्य हे एकूण एक असे महान योद्धा होऊन गेले आणि आता नुकताच 1-2 दिवसापूर्वी पॅरिस मध्ये ऑलिम्पिकचा समापन समारोह संपन्न झाला. याच्यामध्ये भारताला सुद्धा पदक प्राप्त झाले. त्यापैकी मनु भाकर एक आहेत, त्यामध्ये नीरज चोपडा आहेत, सरबजोत सिंग आहेत, महाराष्ट्रातील कोल्हापूर मधील एक सरपंच यांचे सुपुत्र श्री स्वप्नील कुसळे आहेत. तर या 2500 वर्षामध्ये ही जी नावं मी घेतली यांच्यामध्ये एक समानता काय
ते समानता जर आपल्याला जर पाहायची असेल तर ते म्हणजे फोकस, ध्यास, ध्येय आणि उद्दिष्ट. त्यामुळे मुलांचा फोकस हा शिक्षकांनी आतापासून क्लिअर करावा, डिफाईन करावा, एवढं मी आपल्या सगळं शिक्षकांना सांगू इच्छितो. आणि त्यांचं खरंच कौतुक करतो, कारण की जी का 10-12 भाषणे आता या ठिकाणी झाली, तर या 10-12 भाषणांमागे गेला एक आठवडा त्यांनी काय मेहनत घेतली असेल हे स्पष्ट आपल्याला चित्र दिसतं. त्याचबरोबर ध्वज वंदना आणि झेंडा वंदनाचा जो सन्मान या ठिकाणी आपल्या जतीन वास्कर या मुलाला दिलेला आहे, ही त्याची दुसरी वेळ. 10वी मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला, 12वी मध्ये सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला. ज्या पद्धतीने मी आता नुकतंच म्हटलं, नीरज चोप्रा यांनी यावेळेला रौप्य पदक प्राप्त केले देशासाठी, हे त्यांचं दुसरं पदक होतं. तिसरं पदक सुद्धा ते लॉस एंजेलिसला प्राप्त करतील. तशाच हिशोबानं येणाऱ्या 3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये इंजिनिअरिंग किंवा मेडिकल केलं, त्यानंतर सुद्धा आपल्याला जतीनच झेंडा वंदनासाठी प्रमुख पाहुणा म्हणून लाभेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. यज्ञदाचरती श्रेष्ठ देवे तरोजन संयम प्रमाणम कुर्ते लोकस्त धनुवर्तते. जतीन दादांनी जे केलेलं आहे हे पाहून आपल्या बालमित्रांना सुद्धा प्रेरणा प्राप्त होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्याचबरोबर जतीनचे जे पालक आहेत त्यांचं सुद्धा कौतुक. विद्या ददाति विनयम विनया जाती पात्रता पात्रत्वात धर्म आपरोते धनार्दनम तथा सुखम. या विद्येच्या मागे जे विनय होतं ते त्याच्या पालकांना बघून मला स्पष्टपणे लक्षात आलं. कारण की विद्यार्थी जर 80, 85, 90% गुण संपादित करत असला तर यामागे मेहनत जी असते त्याच्या पालकांची सुद्धा असते, पालकांचा सुद्धा त्याग असतो. जे पालक आपल्या मुलांना रात्री 9 वाजता सोबत घेऊन बिग बॉस बघतील त्यांना असा मान प्राप्त होऊ शकणार नाही. त्यामुळे मुलांच्या सोबत आपण काय पाहतो, मुलांची जडणघडण कशी होते, मुलांना आपण काय शिकवतो हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे एक शाळा घरी सुद्धा असते, ती म्हणजे पालकांची शाळा. पालकांची शाळा ही अस्तित्वात असणाऱ्या शाळांपेक्षा जास्त महत्वाची शाळा असते, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. सरपंच महोदयांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये शाळेचा विकास हा होणं गरजेचं आहे. G+1 अशी एक नियोजित इमारतीचा आराखडा त्यांनी आता प्रस्तावित केलेला आहे. तर निश्चितपणानं या येणाऱ्या काळामध्ये ही शाळा जी आहे ही अत्याधुनिक व अद्ययावत होईल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे की जिथे सामाजिक कार्यक्रम असतात तिकडे कुंडेवाड ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायतच आहे. कारण की मागे 5-6 महिन्यापूर्वी तुम्ही वसंत हंकारे गुरुजींना इकडे व्याख्यानासाठी बोलवलेलं. सध्या परिस्थितीमध्ये ठाणे, उरण, दिल्ली, कलकत्ता या ठिकाणी ज्या घटना चाललेल्या आहेत ते बघून लक्षात येतं की हंकारे गुरुजी जे आले असतील आणि त्यांनी इकडे जो भाव मुलांमध्ये निर्माण केला असेल तो किती महत्वाचा आहे. कारण की येणारे सामाजिक संकट हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांना आपण कशा पद्धतीने उपाययोजना आपली आखतो हे मोलाचं ठरणार आहे. एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आपण खरंच भाग्यशाली आहोत. मी जसं सुरुवातीला म्हटलं 800 कोटीचा विश्व, त्या विश्वामध्ये आपण भाग्यशाली की देशामध्ये जन्मलो, त्याहून अधिक भाग्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये जन्मलो, त्याहून अधिक भाग्य म्हणजे रायगड या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपण जन्मलो, आणि त्याहून अधिक भाग्य म्हणजे जंगल सत्याग्रह झाला ज्या ठिकाणी त्या भूमीमध्ये, क्रांतिकाऱ्यांच्या भूमीमध्ये, वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकाऱ्यांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. हे महत्वाचं. आज देशातून जगातून लोक इकडे नोकरी आणि स्वयंरोजगारासाठी येतात, पण भविष्यामध्ये हे विमानतळ आणि येणारे जे प्रकल्प आहेत यामुळे किमान नोकरी आणि व्यवसायासाठी आपल्याला आपली मातृभूमी सोडण्याची गरज लागणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. पण त्याच्यासाठी आपल्याला तयार होणं सुद्धा गरजेचं आहे आणि ही तयारी या शाळांच्या माध्यमातूनच होणार. येणाऱ्या काळामध्ये ज्या काही कंपनीज येतील, जे काही उद्योग येतील, जे काही प्रकल्प येतील त्याच्या CSR फंड मधना किंवा इतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पॅकेट मधना कुंडेवाड ग्रामपंचायतीला आपल्याला स्मार्ट विलेज कसं निर्माण करता येईल याच्यासाठी आतापासून आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. स्मार्ट सिटीचा प्रकल्प हे देशामध्ये पंतप्रधान नेहमी म्हणत असतात, पण या देशाला खऱ्या अर्थानं गरज आहे ती स्मार्ट विलेजेसची, ती डिजिटल विलेजेसची. आणि कुंडेवाड ग्रामपंचायत, पारगाव ग्रामपंचायत, ओळे झालं, दापोली झालं, ही जी आपली गावं आहेत विमानतळाला लागून, यांच्यामध्ये ही पूर्णपणे क्षमता आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आज जरी प्लास्टिकचा प्रादुर्भाव होत असला तरी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपल्याला चांगले दिवस बघायला मिळतील हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सगळे विद्यार्थी जे इकडे बसलेले आहेत ज्यांनी संयमानं बसून हा कार्यक्रम
हे 1 ते 2 तास तिकडे पाहत आहेत, त्यातून शिकत आहेत, त्यामुळे खरंच त्यांचं कौतुक. आणि यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947, त्यावेळेला सुद्धा संघर्ष होता. आज आपल्याला ऊन होतं, त्या उन्हाचा आपण सामना करून इकडे शेवटपर्यंत तो शेवटचा माणूस सुद्धा उपस्थित राहिला. यामध्येच दिसून येतं की खऱ्या अर्थानं देशप्रेम आणि देशभावना काय असते ही आपल्या गावातील नागरिकांपासून आणि शेतकऱ्यांपासून इतर कोणीही आपल्याला अधिक प्रेरणा कदाचितच देऊ शकेल. इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय. गावामध्ये बघा साप जनावर वगैरे असतात, तर ही मुलं जे आपल्या गावातील व्यक्तिमत्व जे आपल्या जीवाची पर्वा न करतात ते साप पकडतात आपल्या घरातून आपल्या अंगणातून, तर त्यांचा सत्कार करावा असं आपल्या आदरणीय सरपंच साहेब यांच्या मनात आला आणि तो आता आपण सत्कार करत आहोत. श्री कुमार स्वामी हृदय वास्कर. संदीप मदने साहेब आणि कैलाश कुंभार साहेब हे आपल्यासाठी इलेक्ट्रिसिटी म्हणजे वायरमॅनचं काम करत असतात. कधी रात्री अपरात्री आपली लाईट गेली की आपल्यासाठी मदतीसाठी धावत असतात आणि त्यांचा सत्कार करणं गरजेचं होतं. आणि या कोंढेवळ गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांचा सत्कार होत आहे. आपल्या गावाला लाभलेल्या मान्यवरांकडून संदीप मदने साहेब आणि कैलाश कुमार साहेब खरंच आभार आपले. धन्यवाद साहेब. विचार धन्यवाद आपले, खूप खूप आभार, खूप खूप आभार. आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त येथे उपस्थित शाळेला सहकार्य करणाऱ्या ज्ञान अशा सर्व व्यक्तींचे मी आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले पत्रकार श्रीमती पूजा रेड्डी, रायगड विकास, प्रणित भोईर, युट्यूबर श्री आशिष साबळे, स्वराज्य न्यूज यांचे मी शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानते.